आयुष्य व्हावे तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा माझिया सकळा हरीच्या दासा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी कल्पनेची बाधा न हो कवने काळी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लगो राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी माझ्या विष्णुदासा भाविकासी माझ्या विष्णुदासा भाविकासी नामाने दया सावे नामाने दया सावे नामाने दया सावे श्रीनिधान पांडुरंग श्यामुखी निधान पांडुरंग श्यामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने 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 ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज ओम नमः पार्वती पते हर हर अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया सावे कल्याण ज्या मुखे निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन
पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपाने कधी गावी सारू 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 वाह वाह वाह. ज्ञानेषु भगवान विष्णु निवृत्तेर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मजित्कला लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ॐ कवनसुकाज कठिन जगमाई जो नहीं होत तात तुम पाई. राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम सिया राम मय सब जग जानी करब प्रणाम चोरी जुग पानी. राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम हरि अनंत हरि कथा अनंता कहे सुनई बहु विधि सब संता. राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम सिया राम की करुण कहानी एक है चंदन एक है पानी. राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम करोनी विनवनी भाई ठेवी तो माता भाई ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पल्लरी नाथा परिसावी विनंती माझी पल्लरी नाथा करोनी विनवनी पायी ठेवी तो माथा पायी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पल्लरी नाथा हो परिसावी विनंती माझी पल्लरी करुणी विनवनी पायी ठेवी तो माथा
अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझे या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत भगवान स्वरूप श्रोतृंदांच्या संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माची पताका महाराष्ट्राच्या हे पल्ल्याड नेणारे बालभक्त आणि प्रेममूर्ती असणारे नामदेवराय यांचा चारचरणाचा असून या अभंगाच्या द्वारे नामदेव महाराज ज्यांनी आपलं जीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदावरती समर्पित केलेलं आहे, ज्यांनी आपल्या आयुष्याचा असणारा जो काळ तो भगवत चरणारविंदावरती समर्पित केलेला आहे, आपलं जीवन, आपला वेळ, आपला प्रपंच, आपला जीव, आपला भाव हे सगळं ईश्वराच्या चरणारविंदावरती समर्पित करणाऱ्या हरिदासांच्या जीवनामध्ये देवा तुला द्यायचं असेल तर काय काय दे, हे सगळं नामदेवरायांनी या अभंगात सांगितलं. विठ्ठल नामदेव महाराज म्हणतात, भगवान तू एक कर. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रपंचाचं दास्यत्व करण्यापेक्षा, ज्यांनी एखाद्या असणाऱ्या आमदार खासदार इहलोकातला ऐहिक असणाऱ्या संपदेनं संपन्न असणाऱ्या उद्योगपती करोडपती यांचं दास्यत्व केल्यापेक्षा हरीचा दास जो आपल्या जीवनामध्ये झालेला आहे त्याच्या जीवनात देवा एक कर. त्या हरिदासाला पहिली गोष्ट तू आयुष्य दे आणि त्याची मर्यादा कल्पापर्यंत सांगितलेले, वर्ष महिने असं नाही, अकल्प आयुष्य त्या कुळाला होऊ दे म्हटले. कोणत्या एकासाठी मागणी नाही, नामदेवरायाच्या मागणीमध्ये व्यापकत्व आहे. नामदेवराय म्हणतात, माझी या सकळा हरीच्या दासा, जे जे कोणी हरीचे दास असतील. हरिदास कोण कोण आहे? हरिदास सगळेच आहे. हरिदास कोण कोण आहे हा एक अभंग काकड्याच्या असणाऱ्या अभंगात आहे. त्यात सांगितलं, कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना न्हावी जाण हरिभक्त. त्या परंपरेत जेवढे सगळे येतात, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयीच्या बद्दल ज्याला नितांत आदर आहे, ज्यानं आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या संत विचाराचं आचरण करून एक आदर्श निर्माण करून ठेवलाय, अशा प्रत्येकाला देवा कल्पापर्यंत आयुष्य दे. आयुष्य वाढलं ठीक आहे महाराज, अजून एक कर म्हटले. काही माणसं किती दिवस जगली याच्यापेक्षा कशी जगली याला खूप महत्व असतं. बऱ्याच लोकांच्या मरणाचा समाज वाट पाहत राहतो, काही कधी जातील असं लोकांना वाटत राहतं. असं आपण जगू नये. तुकोबाराय सांगतात, जाय तिकडे पिढी लोका महाराज जोडी भांडवल थुंका. तू गल्लीनं गेला की लोक त्याच्या नावानं थुंकायला लागतात. असं माणूस जगत असेल तर मग त्याला आयुष्य द्यायचं का? नाही म्हटले. ज्यानं ईश्वराच्या चरणारविंदावरती तुका म्हणे, जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती, अशा भगवत भक्ताला दीर्घायुष्य दे आणि एक कर देवा. पारमार्थिक जीवनामध्ये सगळ्यात मोठं नुकसान करणारा जो अहंकार आहे, तुमचं आमचं पारमार्थिक माणसाचं नुकसान सगळ्यात जास्त कोण करतं मयूर दादा? अहंकार. त्या अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ नको म्हटले. अहंकाराचा वारा न लागो राजसा. तिथे हे दास शब्द वापरला पुन्हा, माझिया विष्णुदासा भाविकाची. तिथं सुद्धा नामदेवराय माझिया म्हणले, पहिल्या चरणात सुद्धा माझिया म्हणले. आपण संतांना माझं म्हणतो हे ठीक आहे, पण संत ज्या वेळेला माझं म्हणतात त्यावेळेला आपल्या हातून घडलेला परमार्थ खरा फलश्रुती देण्यासाठी उभा राहतो. हा या अभंगाचा सिद्धांत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अहंकाराचा वारा त्यांना लागू देऊ नको. अहंकार त्यांच्या अंतकरण चतुष्टामध्ये प्रवेश करू देऊ नको. ते तर जाऊ दे, पण वारा सुद्धा अहंकारी माणसाचा सुद्धा वारा त्यांना लागू, त्यांना तर होऊच देऊ नको. पण अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा. अजून तिसरं चरण, तिसरं सांगितलं कल्पना.
मुळात आम्ही जीवदशेला आलो त्याचं कारण सांगितलंय एकनाथ महाराजांनी. कल्पना माणसाला दुःख देते, कल्पना माणसाला दुःखाच्या सागरात लोटून देते. कल्पनेनंच खरं तर आम्हाला जीवदशा प्राप्त झाली. महाराज म्हणतात कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पने अविद्या तेने झाला जीव. कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पने अविद्या तेने झाला जीव. मयोपदी जीव. खरं तर आमची मूळ दशा काय आहे? आम्ही मुळात कुठले आहोत? आम्ही वैकुंठवासी. संत मुळात आपणही भगवत स्वरूप आहोत, परंतु जीवदशा आपल्याला कल्पनेमुळे प्राप्त झाली. त्या कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कोणत्याच काळात, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, बालपण, तरुणपण, वृद्धपण, या कुठल्याही काळामध्ये कल्पनेची बाधा त्या हरिभक्तांना होऊ देऊ नको. आणि त्यांचं सातत्यानं कल्याण असू दे. नामा म्हणे तया असावे कल्याण. कोणाचे? ज्यामुखी निधान पांडुरंग. फक्त त्यांचंच. आणि इथून पुढे त्यांचंच कल्याण होणार आहे. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या मुखात पांडुरंग परमात्म्याचं नाम आहे, त्याचं कल्याण. नाही तर आता 2026 सुरू झालंय, आणखी 4 वर्षानं पहा तुम्ही बिगर माळकऱ्याचं काय होतं. ज्याच्या मुखात पांडुरंगाचं नाव नाही त्याचा कल्याणाची कामना काय संतांनी केली नाही. जाऊ द्या, वेदानं तिकडे सांगितलं सर्वेपि सुखिना संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यंतो माम काचित दुःख मापनुयात. हे वेद सांगतो सगळे सुखी झाली पाहिजे म्हटले, परंतु संत सांगतात काय गबाळ सुखी करून उपयोगाचं आहे. सगळे कशाला सुखी? ज्यांच्या जीवनात आचार आहे, ज्यांच्या जीवनात विचार आहे, ज्यांच्या जीवनात सदाचार आहे, ज्यांच्या जीवनामध्ये ईश्वराची सेवा आहे, ज्यांच्या जीवनामध्ये आईवडिलाची सेवा आहे, ज्यांच्या जीवनामध्ये संत वाङ्मयाचं आचरण आहे, अशाच माणसाला तू काय कर देवा, त्यांचं कल्याण कर. ज्यामुखी निधान पांडुरंग. हा अभंगाचा शब्दशः अर्थ आपल्या सर्वांच्या समोर, माझ्या बुद्धीला समजलेला अभंग मी आपल्या समोर ठेवला बुवा. आज या ठिकाणी कोणत्या निमित्ताने हरिकीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे? मला तर वाटतं मी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या सप्ताहातलं कीर्तन करतोय काय. इतकं सुंदर वातावरण तुम्ही निर्माण केलं. एक दिवसाचा कार्यक्रम, एवढं सुंदर नियोजन, एवढे गायक वादक मंडळी, हे काल्याच्या कीर्तनाला सापडत नाही लोकांना. परंतु त्याचं कारण असं आहे, येवला तालुक्याच्या आध्यात्मिक आणि वारकरी परंपरेला पडलेलं गोड स्वप्न. हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार आदरणीय भाऊलालजी महाराज काकड, आपल्या गावचे भूमिपुत्र, संत वाङ्मयाचा अभ्यास करून त्याच्या प्रचाराप्रसाराचं कार्य गेल्या 2 दशकापेक्षा महाराष्ट्रामध्ये ज्यांचं सर्वदूर चालू आहे, ते आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार आणि वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊलालजी महाराज काकड यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. किती वर्ष झाले? 26. मागच्या वर्षी तर खरं सप्ताह व्हायला पाहिजे होता. रौप्य महोत्सव झाला नाही का? रौप्य महोत्सवी वाढदिवस मागच्या वर्षी झाला. या वर्षी जरा आव्हानं मनावर घेतलं. पहा, आपल्या जीवनामध्ये त्यांचा 26वा वाढदिवस आहे. 26च वर्षाचं वय आहे महाराज. आपली 26 वर्षाची पोरं काय करतात जरा पहा स्वतःकडे. आपल्या 26 वर्षाच्या पोरांना पुण्य म्हणजे धमकी वाटतं, पाप म्हणजे भुलताप वाटतंय, धर्म म्हणजे आफूच्या गोळ्या वाटतायत आपल्या लोकांना. ज्ञानाचे डोस आपलेच पोरं आपल्याला पाजायला लागले. 26 इकडे त्यांना देव धर्म पाप पुण्य पुनर्जन्म संत परंपरा अजिबात घेणं देणं राहिलं नाही. म्हणून तर आता गेला आता 42 पर्यंत काही उन्हानंच मारणार आहे लोक. आता
हे ज्या लोकांना मान्य नाही, 26व्या वर्षी कीर्तन, प्रवचन, वारकरी शिक्षण संस्था या सगळ्या गोष्टी करणं, सगळ्यात महत्त्वाचं महाराज परमार्थात तुम्ही किंवा तुमच्या प्रापंचिक जीवनात तुम्ही पैसा वगैरे काय कमावला असेल मला माहिती नाही, पण तुम्ही माणसं किती जीवाभावाची आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रातले कमावले. मी 4 वाजेपासून इथं आलोय, आबांच्याकडे पाहतोय मी. महाराज राजकीय क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, वाणिज्य क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रातल्या मंडळींना आज भाऊलाल महाराजांना या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळ्याचा शुभ आशीर्वाद दिलेला आहे. आणि मी पाहतो त्यांनी ही जी माणसं कमवलेली आहे तुम्ही, ही तुमची खऱ्या अर्थानं संपत्ती आहे. आणि आपल्याच गावच्या भूमिपुत्राचा धर्मकार्य करताय म्हणून त्यांना धर्मभूषण भाऊलाल महाराज म्हणतात. धर्मासाठी भूषण असणारं, आपल्या गावच्या भूषण असणाऱ्या भूमिपुत्राचा उदार अंतःकरणानं कौतुक करण्याचं या ठिकाणी महद्भाग्य ज्यांना लाभलं, पांडुरंग परमात्म्यानं ती सद्बुद्धी ज्यांना दिली, ते आदरणीय आमचे उद्योजक गोरख आबा पवार आणि मच्छिंद्र काका पवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा साऊंड सिस्टम, ही सगळी महाराज मंडळी, जो कीर्तन करतोय तो नुसता एकच नाही, इथं कीर्तनकारच कमीत कमी 25 बसलेले आहे. मला काय बोलावं कसं बोलावं हा प्रश्न आहे. भरपूर आहे. खाली आमच्या ताई बसलेल्या आहेत. सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या माणसाने आपल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. आपल्या माणसाने आपला माणूस योग्य मार्गावर जर चालत असेल तर त्याला चालना देणारी कृती. एक सांगू, तुमच्या आमच्या जीवनामध्ये बऱ्याचदा काही माणसं अशी असतात की ते दिसत नाही, पण त्यांच्या असण्यानं आपल्या असण्याला खूप महत्त्व असतं. शिरा करता महिला मंडळी तुम्ही, त्याच्यातली साखर दिसते का? तुम्ही शिरा करतच नाही का? मी म्हणजे आत्महत्या करू का? हा मग बोला, करताना त्याच्यात साखर टाकता, दिसते का? दिसत नाही. पण शिरा गोड लागतो कशामुळं? साखरेमुळं लागतो. तसे आपल्या जीवनात काही माणसं दिसत नाही, पण त्यांच्या असण्यानं आपल्या जीवनाला गोड करण्याचं सामर्थ्य त्यांचं असतं. अशी अनेक माणसं आमच्या भाऊलाल महाराजांनी या ठिकाणी कमवलेली आहे. आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आणि पारमार्थिक मार्गदर्शक श्यामजी महाराज ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहे. पुरणगावकर गुरुजी, समाधान महाराज, पगार भाटगावकर आहे ना, मी अंदाजावर चालत असतो मी, नाही का? भाटगावकर समाधान महाराज या ठिकाणी आहे. आमचे योगेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सोमनाथ महाराज आमच्या पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराजाची सावली आहे. हे खूप सेवा करतात, ते उपस्थित आहे. महाराष्ट्रामध्ये मृदंगवादनाचं नाव, येवला तालुक्याचं नाव मृदंगवादनाच्या क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मुंबईपर्यंत ज्यांनी पोचवलं, हरिभक्तपरायण मृदंग मार्तंड आमचे सोमनाथ महाराज बोराडे आंबेवडीकर त्या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय दुसरे मृदंगाचार्य या ठिकाणी मृदंग महामेरू दत्तू महाराज साळवे चांदगावकर या ठिकाणी उपस्थित आहे. हार्मोनियमवरती दादा तुमची खूप सुंदर साथ आहे, तुमच्या चरणी मी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गायन सम्राट, ज्यांचा स्वर अनेकांना वेळ लावतो, असे आमचे मयूर महाराज येवले दादा. नुसते महाराजच नाही, ताईसुद्धा खाली उपस्थित आहे. मोनिकाताई येवले याही उपस्थित आहे. त्याचप्रमाणे भागवताचार्य महाराष्ट्रातल्या भक्तिमती मीरेचं असणारं संतश्रेष्ठ जनाबाईचं, संतश्रेष्ठ मीराबाईचं, संतश्रेष्ठ मुक्ताबाईचं प्रतिनिधित्व वारकरी संप्रदायामध्ये अतिशय समर्थपणे करतात. अशा आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य कावेरीताई घुमरे पाटील या ठिकाणी त्याही उपस्थित आहे. खूप सारी मंडळी आहे. बरं, हे झाले आध्यात्मिक क्षेत्रातली. सगळे गायनाचार्य, मृदंगाचार्य. राजकीय क्षेत्रातून सांगतो मी तुम्हाला, ज्यांनी आजपर्यंत भाऊलाल महाराजला कधीच पाहिलं नाही, ते आमचे लोकनेते आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे मामांनी त्यांना आशीर्वाद दिला आत्ता 6 वाजता. दुसरं सांगतो, हिंदूचं संघटन दिल्लीपासून महाराष्ट्रात सर्वदूर असणारं भारतात ज्यांनी पसरवलं, ते हिंदू राष्ट्र सेनेचे पूजनीय श्री गुरु धनंजयभाई देसाई यांनीसुद्धा
महाराजांना आशीर्वाद या ठिकाणी अनेक अनेक लोकांचे आशीर्वाद त्यांना प्राप्त झाले. कृषी क्षेत्रामध्ये अत्यंत धडपडीनं जे काम करतात ते शेतकरी पुत्र गणेशदादा फरकडे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही या ठिकाणी आपण धन्यवाद देऊया. माझ्या परिचयाची कमीत कमी खाली 100 माणसं बसलेली आहे महाराज. प्रत्येकाचं नावच घेण्यात वेळ जर दिला तर मी अभंगाला न्याय कधी देऊ. आणि आबानं मला सांगितलं कीर्तन आम्ही सांगू तेव्हा संपवायचं, तुमचा अभंग कुठेही असू द्या. कारण बोलणारी भरपूर मंडळी आहे, त्यांना महाराजांना शुभेच्छा सुद्धा द्यायच्या आहे. मी अभंगात थेट प्रवेश करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. नुसता समाजात जर कीर्तन करायचं असलं ना आबा, नुसता मीच एकटा महाराज असतो तर काही वाटलं नसतं. परंतु आता इथं खाली वर सगळीकडं मिळून कमीत कमी 20 आणि नुसते नाही जाणते अभ्यासू संत वाङ्मयाची चिकित्सा करणारे असे खूप 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 विद्वत्तेची हिमालया एवढी उंची असणारी माणसं या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हीच बोलू राहिले असं समजा मी बोलतो म्हणजे, कारण तुमची उपस्थिती तुमच्या आशीर्वादानं तोंड माझा आहे विचार तुमचे असं समजून या ठिकाणी मला सर्वजण सांभाळून घ्याल या अपेक्षा करतो. अभंग नामदेवरायांचा आहे आणि यात कारण मी सांगितलं अभिष्टचिंतन सोहळा आहे, वाढदिवस नाही. ते वाढदिवस ते भंगरीचा होत असतो. ते डांबरीवर गोळा होणार, लोकांची याची त्याची ओढून गाडी आणणार. बरं गाडी साधी नाही आणत ती अशीच आणणार, फॉर्च्युनर आणणार, थार आणणार. त्याची नसतेच ज्याचा वाढदिवस आहे त्याची. मी त्याचे खूप अभ्यास केला. एवढा मोठा केक आणणार, तलवारी बिलवारीनं पार तो केक कापणार. जसा याचा बाप आजा वगैरे सगळे शिवाजी महाराजाची विश्वासूच होते. काय तसं काय नसतं, ते दाखवण्याचं असतं फक्त. याला वाढदिवस म्हणायचं. परंतु अभिष्टचिंतन सोहळा हा या शब्दाचा अर्थ असा आहे, इष्टदेवतेकडे ज्यांचा जन्मदिवस आहे त्यांच्यासाठी कल्याणाच्या कामनेचा त्या व्यक्तीवरती प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींनी एकत्रित केलेली प्रार्थना म्हणजे अभिष्टचिंतन आहे. विठ्ठल विठ्ठल अभिष्टचिंतन कोणाचंही होत नसतं. मी अगोदर बोलून गेलो तर नामदेवरायचा असणारा अभंग आहे आणि या अभंगामध्ये नामदेवराय पांडुरंग परमात्म्याच्याकडे म्हणतात की हे भगवान, जे जे हरिभक्त ज्यांनी आपल्या जीवनामध्ये हरीचं दास्यत्व पकडलेलं आहे. खरं तर दास्यत्व आपण ज्याचं करावं, दास्यत्व करण्यायोग्य फक्त हरीच आहे. इतराचं दास्यत्व करणाराची आतापर्यंत फजिती झालेली आहे. संसाराचं काही लोक दास्यत्व करतात, त्यांची दुनिया केवढी असते माहिती आहे का? हे इतका समाज दिसतोय, नजर पुरत नाही तिथपर्यंत समाज बसलेला आहे. हे आमच्या भाऊलाल महाराजावरती प्रेम करणारी माणसं आहे. एखाद्या प्रापंचिक माणसाचं किती असतं, माझे कुटुंब माझी जबाबदारी, संपलं त्याचं, काहीच नाही. त्याची पत्नी, त्याचा मुलगा, त्याचं एखादं अर्ध पोरग, त्याची 2-4 पत्रे, झालं एखादी जर्शी, संपलं बा. याच्या पलीकडे त्याला कळत नाही आणि तो कळून घ्यायच्या मागही पडत नाही. सांगा तुम्ही. परंतु व्यापक दृष्टिकोन, व्यापक विचार ज्यांचा असतो महाराज, आपण दास्यत्व करतो तरी कशाचं? प्रपंचाचं. आणि प्रपंचाचं दास्यत्व करणाराला आमच्या साधू संतानं गाढव म्हटलेलं आहे. दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर दुःखाचे डोंगर भोगावया, काया दास संसार भोगा. दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया. प्रपंचाचं दास्यत्व आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी दुःखच भोगलं. ही संत परंपरा आम्हाला सांगते. संत परंपरेचं सांगण्याचं तरी काय आहे? आपला अनुभव काय वेगळा आहे? आपण काय भले एखाद्या आश्रमात राहतो, हिमालयात राहतो का? आपण रोज कशात राहतो?
हां बरं, ते करून आपल्या हातात आजच्या घडीला आउटपुट काय आहे? हातात काय पडलं आपल्या? प्रपंचाची सेवा माणसं करतात. करू नये प्रपंच करावा, करू नये असं नाही, परंतु त्यात गुंतू नये माणसाने. त्यात असताना आपल्या या नरदेहाचा मुख्य हेतू काय आहे तो ध्यानात. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे भजन करावे, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे असुनी नसावे, संसारी जन करावे वेळोवेळा. आम्ही प्रपंचात राहिलो पाहिजे, पण प्रपंच आमच्यात नसला पाहिजे. पद्मपत्र विभांवसा हां, अलिप्त कमळ जळी जैसे, सत्यवादी करी संसार सकळ. अलिप्त कमळ जळी जैसे. साधू संत महात्मे पहा, आपण ज्या वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत, आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची खूप मोठी समृद्ध परंपरा लाभलेली आहे आणि आपण भाग्यवान आहोत, त्या परंपरेचे पाईक आहोत. मोजके 2-4 संत सोडले तर वारकरी संप्रदायाचे सगळेच संत गृहस्थाश्रमी जीवन जगून ईश्वरापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे, ईश्वरापर्यंत त्यांचा प्रवास झालेला आहे, देवप्राप्तीपर्यंत त्यांनी आपलं ध्येय गाठलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज वगैरे 2-4 भावंड असे जर सोडले आपण, तर कुठले संन्यासी संत आहे दुसरे? सगळ्या संतांनी आपला प्रपंच व्यवस्थित केला आणि तो करत असताना त्यात गुंतून न पडता त्यांनी आपल्या इष्ट असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याच्या वरती ध्येय केंद्रित केलं. नामदेवराय तेच सांगतात, आपल्याला प्रपंच सोडण्याची गरज नाही, तो तर आणखी दणक्यात केला पाहिजे. आम्ही जगाला हेवा वाटावा असा प्रपंच आमचा घडला पाहिजे. दणकून सणकून आम्ही प्रपंच केला पाहिजे, गाडी घेतली पाहिजे, बंगले बांधले पाहिजे, सगळ्या सुखसुविधा आमच्याकडे उपलब्ध झाल्या पाहिजे. पण त्या होत असताना ह्या सगळ्या सुखसुविधा सोडून आम्हाला जायचं आहे, आम्हाला मृत्यूच्या दारात जायचं आहे आणि त्या मृत्यूच्या दारात गेल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा त्याग करायचा आहे आणि ज्याच्यापर्यंत जायचं आहे त्याचा विसर. मृत्यू भयापासून सोडणारा परमात्मा आणि मृत्यू या दोन, ज्याला आत्मकल्याणाची इच्छा आहे त्यानं 2 गोष्टी विसरू नये महाराज असं सांगतात श्याम महाराज. दो बातन भूलो नहीं जो चाहत कल्याण, नारायण एक मत को दुजे श्री भगवान. नारायण स्वामी नावाचे एक संत होऊन गेले उत्तर प्रदेशात, काशीच्या गंगेच्या किनाऱ्यावरती ते राहायचे आणि नामसाधना करायचे. त्यांना एक जणांना विचारलं, महाराज ज्याचं कल्याण व्हावं एखाद्या जीवाचं त्याच्यासाठी उपाय सांगा. म्हटले 2 गोष्टी विसरायचं नाही, ज्याला कल्याण व्हायचं त्यानं मरण विसरायचं नाही आणि त्या मरणाला मंगलमय करणारा परमात्मा विसरायचा नाही. असा परमात्मा ज्याने आपल्या जीवनामध्ये अंतिम ध्येय आपलं भगवत प्राप्ती ठेवलेलं आहे. खरं तर मानवी देह आज आपण अभिष्ट चिंतन करतोय, 25वा वाढदिवस 26वा करतोय. महाराज तुमच्या आयुष्यातली 26 वर्ष आता गेली, ती करोडो रुपये कोट्यावधी रुपये दिली तरी आता ती मिळणार नाही. ती जाऊ द्या, आजच्या सकाळच्या 8 वाजेची वेळ पुन्हा मिळणार नाही. हे गेले तसे मी त्यांना सांगतोय, आपले काहीचे 45 गेले, काहीचे 50 गेले, काहीचे 75 गेले, काही बायपास होऊन घरी आले नाही का. म्हणजे बऱ्याच जणांचे बरेच काही गेले, अनेकांचं आयुष्य संपलं ना महाराज आतापर्यंत. आता ते जे शिल्लक राहिलेलं आहे ना त्याचा योग्य विनियोग कसा करावा आणि तो केला तर आणि तरच आमचं या ठिकाणी काहीतरी खरं आहे. म्हणून ज्यांनी हा देहच नेमका दिला त्या कामासाठी मी हे सांगतोय. देवानं 2-3 गोष्टी आमच्या जीवनात बऱ्या केल्या तुकोबराय म्हणतात. 1, बर्वे झाले आलो या जन्मासी,
मनुष्याचा जन्म मिळाला हे एक बरं झालं. दुसरी गोष्ट, जन्म मिळाल्या मिळाल्या आपण मेलो नाही ते एक बरं झालं. काही माणसं जन्माला येतानाच मुलं मेलेलीच जन्माला येतात, फक्त शरीर माणसाचं असतं, त्यात आत्मा नसतो. मग काय खरं आहे नाही का? बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचूनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. दुसरं बरं हे झालं का आपण आतापर्यंत जगलो हे बरंच झालं ना. आपण सगळेत आणखीन जास्त नाही. कोविडमध्ये किती गेले, ते का आजारी होते का? त्यांना काही शुगर होतं का, BP होतं का? काही नाही महाराज. बोलता बोलता आपल्या जवळून माणसं गेले, बोलता बोलता आपल्या जवळ आणलेच नाही, ते तिकडून तिकडंच ॲम्ब्युलन्समधून झालं. आता त्या तडाख्यातून आपण वाचलो हे सुद्धा बरं झालं की नाही? मग तरी माणसानं सप्त्याच्या वर्गाने फाटाळावं का आबा? म्हणजे राहील आयुष्यात. कोविडमधून वाचेल काही लोकांना आमच्या मराठवाड्यात सप्ते बंद पाडले शांबुआ. त्याच्यातच काही लोकांना वाटलं हे गेले असते तर बरं होतं. कोविडमधून वाचलेलं आहे ना, सप्ते बंद पाडावं का? अवघड आहे महाराज. आमचं जे आयुष्य आहे हे सत्कर्मासाठी, सगळ्यात महत्त्वाचं खरं तर त्याच्या प्राप्तीसाठी आम्हाला दिलं आहे. आणि व्यवहाराची रीत आहे इथं हरीच्या दासा म्हणतायत, त्याच्यावर बोलतो मी. मला पुढं जायचं आहे. ईश्वराचा दास होण्यामध्ये मानवी जीवनाची सार्थकता आहे. एखाद्या आपण मंत्र्याचा दास झालो तर 5 वर्ष आहे बा सार्थकता, पण नंतर त्याला कोणी विचारित नाही ना आपल्याला कोणी विचारित नाही. 5 गेले निघून. माझी झाल्यावर खरं आहे का काही? एक मात्र भाग्यवान आहात भाऊलाल महाराज तुम्ही, तुम्हाला असं पद आहे महाराज का ते माझी होत नाही. हा, तो मार्ग तुम्ही निवडला. नाही तर मग तुम्ही पहा, सभापती माझी, आमदार माझी, खासदार माझी, मंत्री माझी, कॅबिनेट माझी, मुख्यमंत्री, पंतप्रधान माझी, राष्ट्रपती. तुम्ही एखाद्या पत्रिकेत वाचलं का माझी महाराज? अरे मेल्यावर सुद्धा महाराज म्हणते, महाराजच मेला. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही गेल्यानंतर सुद्धा जे पद तुम्हाला कायमस्वरूपीची, ही हरिभक्तीची ताकद आहे. जे पद तुम्हाला कायम चिकटून राहतं, गेल्यावर महाराज गेला महाराज लोक म्हणतात नाही का? गेल्यानंतर सुद्धा जे पद आपल्याला सोडित नाही ते पद आहे ह-भ-प आणि महाराज. समाज आपल्याला वारकरी संप्रदायाच्या संत विचाराच्या संपन्न अस्मितेचं पाईक समजतोय, त्या विचाराचं वारसदार समजतोय. हे आपलं भाग्य आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या नंतर आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, हेही आपलं भाग्य आहे. मग त्या वाटेवरती आपण चला जाऊया आणि भगवान परमात्म्याचं दास्यत्व आपण पत्करूया. ज्यांनी आपल्या हा मानवी जीवनाचं उद्दिष्ट सांगतो मी, ईश्वर प्राप्ती आहे. त्याचं दास्यत्व, त्याचा दास होणं, याच्यातच आपल्या जीवनाची इति कर्तव्यात आहे. दुसऱ्या काही गोष्टी केल्या आणि कितीही केल्या तर त्याचा काही उपयोग अजिबातच नाही महाराज. आता जीवनात काहीतरी प्राप्त करायलाच पाहिजे माणसानं. हे कोणासाठी बोलतो? तुम्ही खूप विद्वान लोकांचं ऐकणारी मंडळी आहात आणि इथंच 10-20 विद्वान बसलेले आहे. तुम्ही नुसते, मी सगळ्यात जास्त घाबरतो आबा येवला तालुक्यात कीर्तन करायला. दुसरीकडे धकून जातं, पण तुमच्याकडं काही धकत नाही का? सज्ञ आणि चिकित्सक मंडळी खाली बसलेले आहे. जो माणूस आहे, जनावर नाही हा, जो माणूस, माणसानं आपल्या जीवनात येऊन 2-4 गोष्टी शास्त्रकार म्हणतात प्राप्त कराव्या तर तो माणूस आहे. हा, त्याच्यात जर नाही केल्या तर तो जनावर आहे. जनावराची व्याख्या करताना एका सुभाषितकारानं सांगितलं, ईशाम न विद्या न तपो न दानम न ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म ते मृत्युलोके भुवि भारभूता मनुष्य रूपेण मृगश्चरन्ति. म्हणजे याच्यातलं काहीतरी प्राप्त करा म्हटले. ईशाम न विद्या, विद्या प्राप्त करा. विद्या एक सांगू, विद्ये ज्याच्याकडे विद्या आहे, म्हणजे पोरीचं नाव विद्या ठेवलं ते नाही हा, विद्वत्ता ज्याच्याकडे आहे. विद्वान माणसाला जगात किंमत आहे. सरपंचाला गावात किंमत, सभापतीला तालुक्यात किंमत, आमदाराला एका तालुक्यातलं तुटेला असला मतदारसंघ तर 2 तालुक्यात, खासदाराला त्याच्या जिल्ह्यात, मुख्यमंत्र्याला त्याच्या राज्यात, पंतप्रधानाला त्याच्या देशात, पण विद्वानाला जगात किंमत आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते म्हटलेले. हा,
स्वामी विवेकानंद जगाच्या पाठीवरच्या 156 राष्ट्राची धर्मपरिषद अमेरिकेमध्ये भरलेली असताना हिंदुस्थानचं आणि हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केल्यानंतर माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर या 2 शब्दानं अमेरिकेतल्या असणाऱ्या तथाकथित सर्व विद्वान लोकांची मनं जिंकून घेतली. 2च शब्द. त्याच्या आधी भरपूर लोक विद्वान बोलले, पण खाली बसेल लोकाला माझ्या बंधू आणि भगिनींनो हे म्हणायची हिंमत आणि दानत कोणात झाली? हे विद्वत्तेचं लक्षण आहे महाराज. स्वामी विवेकानंद विद्वान होते. या देशाला आणि राज्याला माणूस म्हणून जगण्याची आणि अखंड असणाऱ्या जगातल्या सगळ्यात मोठ्या प्रजासत्ताक राष्ट्राला ज्यांनी संविधान दिलं ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्वान होते. हे 14-15 डिग्र्या त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात, एका डिग्रीला आपल्या पोराच्या बरगाड्या उघड्या पडतात महाराज. परिस्थिती सगळं असून बाप 50,000 रुपये महिन्याला पुण्याला पाठवतो. याला 1 डिग्री हस्तगत करता येत नाही, पण महानगरपालिकेच्या त्या दिव्याखाली बसून अभ्यास करून जगातला सगळ्यात विद्वान महाराष्ट्रातलाच माणूस झाला. हे विद्वत्तेचं लक्षण आहे. विद्या संपादन करा. ज्याच्याकडे विद्या नाही त्याला काही किंमत नाही महाराज. म्हणून ती कोणती का होत नाही. विद्येला किंमत आहे. हे मृदंग वाजवतात, यांच्या हातात सरस्वती आहे महाराज. त्या सरस्वतीला किंमत आहे. हे गायन करतात मयूरदादा. आपल्याला वाटतं आपलं पोरगं गाणारं व्हावं, पण ते पेणारं होतं. त्या आपल्या वाटण्यावर काही नाही. आणि हे काय लय बापाचा 7-12 नाही. आज्याचा होता बापाला भेटला आणि बापाचा होता आपल्याला भेटला. याला जन्मजन्मांतरातलं पुण्य असावं लागतं, तेव्हा हा रस्ता ही वाट सापडली तरी तिच्यावर व्यवस्थित माणूस चालतो, चालला तरी त्याच्यावर शेवटपर्यंत टिकतो. इमाने इतबारे याला खूप तिळतिळ पुण्य साचा पडे. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बलवा, हा तो हा विठ्ठल बलवा. हे म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बलवा, हा विठ्ठल बलवा. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 बहु पुण्य केले. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 बहु पुण्य. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, बहु पुण्य केले, बहु पुण्य केले, बहुपुण्य केले, बहुपुण्य केले, बहुपुण्य. केले. देवाया विठ्ठले, देवाया, 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 देवाया विठ्ठले, देवाया विठ्ठले, देवाया विठ्ठले. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, बहु पुण्य केले, बहु पुण्य केले, बहु पुण्य केले, बहु पुण्य केले. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 बहु ती ठाई ती. आणि ती शक्यतो बऱ्याच कीर्तनकाराच्या बापाला सुद्धा जमली नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 विठ्ठला. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. महाराज तुम्ही जी चाल म्हणले, स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांच्या कीर्तनामध्ये पिवळ्या फेट्यावाले एक आमचे रामभाऊ महाराज शिंगीकर म्हणून होते. हे खाली बसलेल्या मंडळीला माहीत असेल, पिवळ्या फेट्यावाला गोरापान ग्रस्त होता. रामभाऊ महाराज शिंगीकर ही चाल कायम म्हणायचे बा. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला, 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 विठ्ठला. आता ठाईच्या चाली जुन्या मंडळी म्हणायची. आता बऱ्यापैकी म्हणतात अजून अर्ध कीर्तन करायचंय मला, राग काय पाहू नका. पण तितक्या प्रमाणात त्याचं थोडंसं कमी झालं. अभिजात वारकरी चाली जतन करण्याची जबाबदारी मयूरदादा आपल्यावरती आहे.
याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. जे आपलं आहे ते जतन करायचं. मी सांगत होतो विद्वत्ता किंवा कोणत्याही क्षेत्रातली इथपर्यंत आलतो मी. याला जन्मजन्मांतरातलं पुण्य लागतं. अध्यात्मावरती माणूस येणं आणि टिकून अध्यात्माचा मार्ग धरणं, परमार्थाचा मार्ग धरणं, त्यात टिकून राहिलं. मी प्रमाण देत होतो महाराज नाथ महाराजांचं. तरीही बहुत जन्मी जोडे तिळतिळ पुण्य साचा पडे. तरी हे बहुत जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी अतुडे. समागम घडे संतांचा. पुण्य जोडून जोडून ठेवावं लागतं. म्हणजे कीर्तनात येईल माणसं सुद्धा कधी टाळी वाजवत नाही, मुखानं नामस्मरण करत नाही. त्यांना वाटतं आपण महाराजाला फसवलं. येडाय तू, महाराजाला नाही, तू स्वतःची फसवणूक केली. नका वाजू टाळी, नका करू देवाचं नामस्मरण. आमचं काही नाही जाणार. पण ज्या टायमाला हिशोब टॅली होतो ना आबा, टॅलीच्या टायमाला गडबड होऊन देऊ नका मग. आणि ती तिथं होती मग टाईम निघून गेलेला असतो. मग काही करता येत नाही ना. टाईम निघून गेल्यावर काय करता येत नाही. कायदा आपल्याला गळ्यात येतो. ज्याचा टाईम निघून गेलेला आहे त्याला कायदा सुद्धा संरक्षण देत नाही आबा. एक जणानं मारलं, मरुस्थर मारलं एकाला. सरदारजी होता तो, रस्त्यानं चालणार माणसाला मारलं त्यांना. त्याच्या दातबीत पाळले, रक्ताचं सगळे डागन. मग ते पोलीस स्टेशनला गेले, कोर्टात नेलं ते सरदारजीला. म्हणले का तुम्ही यांना मारलं? म्हणलं हो मारलं. का बरं मारलं? ते म्हणे हा मला डुक्कर म्हणला होता. म्हणे कधी? ते म्हणे 3-1 वर्ष झाले. म्हणे 3 वर्ष झाले तो डुक्कर म्हणला आणि तुम्ही त्याला आता मारलं? तो म्हणे मी आतापर्यंत डुक्कर पाहिलंच नव्हतं, पाहिलं आणि मग मारलं म्हणे. वेळ निघून गेला ना, तर त्या वेळेला मारायला पाहिजे ना. तसं आपला वेळ निघून गेला ना, मग तिकडं टोले बसायला लागल्यावर माणसं म्हणते दिली असती वर्गणी तर बरं होतं. गेलो असतो पंढरपूरला अधिक मासात तर बरं होतं. दिली असती एखादी पंगत तर बरं होतं. केलं असतं एखादं भागवत तर बरं होतं. नाही ना, होतं नाही. आता करतो, वेळ आहे. कारण ही कमावण्याची भूमी आहे, स्वर्गभोग भूमी आहे, ही कर्मभूमी आहे. या 2 हातानं आमच्याकडून जे कर्म होतं ना मायबाप, ते सगळं वरती न्यायचं. मी सांगत होतो विद्वत्ता ईशामना विद्या संपादन करा. नाही जमलं तर तप करा. तप करतिक माणसात तप अरे तप नुसतं म्हणायचं. आता कीर्तनात 45 मांडा मोडणारे कायचं तपन कायचं काय महाराज. साधं साधं तप आहे. आता आमच्या ताई नर्मदा परिक्रमेला जाऊन आले आमच्या कावेरी ताई. ते तपच आहे ना महाराज. 3 महिने घरादारापासून दूर राहावं लागतं. तप ते केलं विश्वामित्रानं. तितकं नाही जमणार कोणाला. ते 60,000 वर्ष केलं होतं. 7 दिवसाचं गप बसा अनुष्ठान. जेऊस थोर गप बसत नाही माणसं महाराज. मीठच कमी आहे, आचार्याला जादाच झालतं. भाजीत जाळलेली, जीवावर आलं तर काय काय कार्यक्रम करणारायच्या. शेंगदाणेच कमी टाकले, तिखटच केले. अरे त्याचं खाऊ राहिला ना तो. खाऊस तर पण शांत नाही. अरे मौन हे तप आहे. पण नाही बसत. 5 घास तरी आपण मौन व्रतामध्ये घ्यावं. नाही बसत शांत. तप कशाचं जमतं महाराज. पण तप करा म्हटले. ना तपो ना दानम. दान द्यावं. ज्याच्याकडे असेल त्यानं द्यावं महाराज, नाही का. ज्याच्याकडे असेल त्यानं निश्चित दिलं पाहिजे. काही माणसं देत तर नाही, देऊन देत सुद्धा नाही बा. ते तर देतच नाही, पण दुसऱ्याला सुद्धा नाही देऊन देत. ही जारीतले शुक्राचार्य आहे काही. ज्याला भगवान परमात्म्यानं ऐश्वर्य संपन्न केलं ना, त्यानं धर्मकार्यामध्ये आपली संपत्ती प्रेरित केली पाहिजे. हे त्याच्यासाठी भूषणावह आहे आणि त्याच्या उद्धाराचा तो मार्ग आहे. दान द्यावा. नाही थोडंफार तर देत चला. गावात सप्ताह, वर्षभरात एखादा सप्ताह 1,000 एकच सप्ताह वर्षभरात होतो, त्याला 1,000 रुपये दिले पाहिजे की नाही. अरे देतच नाही माणसं. तो म्हणतो सगळ्याची आली का, मीच एकटा राहिलो का, मग पाहू. मग 2 दिवस सप्ताह राहिला, अजून का काला झाला का. या ते डायरीवाले ह्या गल्लीने येते, तो त्या गल्लीने यावल्याला जातो, पण सापडत नाही त्यांना काला होईपर्यंत. दान कर्णाने दिलं महाराज. कर्णाला काय म्हणतात? दानवीर. अरे मृत्यूच्या दारात उभा असताना सुद्धा ज्याची द्यायचीच प्रवृत्ती होती त्याला दान म्हणतात. आता दानं भरपूर आहे महाराज. अनेक प्रकारची दानं आहे. ते दान द्यावं. हे दानं माणसासाठी सांगतो आम्ही. त्यालाच माणूस म्हटलेलं आहे. ईशाम न विद्या न तपो न दानम न ज्ञानम. ज्ञान. आता पहिल्यांदा मी विद्या सांगितली. आता विद्या वेगळे, ज्ञान वेगळं. हां, विद्या तुम्हाला फार झालं. विद्या कोणत्या क्षेत्रातली राहते? विद्या. ज्ञान फक्त अध्यात्मातलंच राहतं. विद्या कोणत्या क्षेत्रातली सांगतो मी. जुनी माणसं इथं बसलेली. आता दादा आमचे पोळ्याचा सण आला. शेतकरी माणसं आहे आपल्या इथं बरीच बसलेली.
पोळ्याचा सण आला की ते आपण कासरे विकत आणतो कुठून बाजारातून. ते कासरे फोडायचं जे राहतं माहिती आहे तुम्हाला. म्हणजे आता तुमच्याकडे बैलच राहिले नाही आबा. नाशिक जिल्ह्यात खूप कमी झालं बैल. आता ट्रॅक्टरच काढते का काय करून पोळ्याच्या दिवशी वेशीतून. बैल जिकडे आहे ते मोरक्या फोडायचे असे. ते काय सगळ्याला जमत नव्हतं. गावात 1-2 माणसालाच जमायचं. पण त्याला त्या क्षेत्रातलं ज्ञान आहे. त्याला तेवढे 15 दिवस तो म्हणजे त्या काळाचा नरेंद्र मोदीच तो माणूस. म्हणजे सगळं गाव त्याच्या दारी येऊन बसायचं ना. ते दुसऱ्याला जमतच नव्हतं. ती काय फार अशी ऑक्सफर्ड सारख्या युनिव्हर्सिटीत जाऊन मोहरक्या फोडायचं शिकला नाही तो माणूस. पण ती काय आहे त्याची विद्या वेगळी दान वेगळं आणि ज्ञान वेगळं सांगतोय मी. ज्ञान हे आत्म्याला परमात्म्याशी एकरूप करण्याची जी प्रक्रिया आहे तिला ज्ञान म्हणतात. सत काय आम्हाला मार्गक्रमणा करायची आहे. आता यांची 26 वर्ष झाली. महाराज तुम्हाला इथून पुढं आता कुठं आणि कोणीकडे जायचं आहे याचं वेदानं सांगितलं. त्यांना नाही आपल्याला साऱ्यालाच कुणीकडे जायचं आहे आपला रस्ता सांगितला आहे. तमसोमा ज्योतिर्गमय. आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे. असतोमा सदगमय. असत्याकडून सत्याकडे जायचं आहे. मृत्युमाम अमृतोम गमय. मरणाकडून अमरत्वाकडे जायचं. ही वाटचाल आपल्याला करायची आहे. ही जी शिकवतं त्याला वारकरी तत्वज्ञान म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञान आत्मसात करावं. किती ज्ञानी माणसं झाली आपल्याकडे महाराज. उपजताची ज्ञानी हे वर्मा जाणूनी आले लोटांगणी चांगदेव. ज्ञानेश्वर महाराजाची काय विद्वत्ता आहे महाराज. काय ज्ञान आहे. मूर्तिमंत ज्ञानच ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. ओ ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. मूर्तिमंत ज्ञान म्हणजे ज्ञानोद्धार आहे. आम्ही अध्यात्म ज्ञान या ठिकाणी ही जी प्रक्रिया मी सांगितली ते ज्ञान आपण सद्गुरुदेव भगवान यांच्याकडून आत्मसात करावं. त्या पद्धतीनं आमची मार्गक्रमणा. ज्ञानम येशाम न विद्या न तपो न दानम न ज्ञानम न शिलो शील रक्षण आम्ही करावं. धर्मो इथपर्यंत यायचं होतं मला. आपल्या जीवनात काय पाहिजे. आपल्या जीवनात धर्म पाहिजे. ज्याच्या जीवनात धर्म नाही महाराज तो माणूसच नाही सांगितला. धर्म पाहिजे म्हणजे काय पाहिजे. माणसाला वाटतं आपण सुखी व्हावं. माणसाला वाटतं आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात आपला विजय व्हावा. माणसाला वाटतं आपलं वर्चस्व त्या पद्धतीत आपण प्रस्थापित करावं. अरे पण त्याचं मूळ शोध ना. ते मूळ काही माणसं शोधत नाही महाराज. मग ते बऱ्याच ठिकाणी पाणी कुठं निघतं कळत नाही. ते आता ते टायर जे आले आपले कोणते त्याच्यात असं आहे ते हवा दिवसभर राहते. म्हणजे पंक्चरवाल्याला पंक्चर तर सापडत नाही. घरी पुढं गाडी उभी केली का हवा टिकत नाही. आपल्या परमार्थाचं बहुतांश असं झालंय महाराज. वाऱ्या बंद नाही. पंक्ती बंद नाही. कीर्तन बंद नाही. प्रवचन बंद नाही. कथा बंद नाही. फट्टा असा उभा बंद नाही. आणि फरक इम्पॅक्ट. पत्रकार लोक बसलेले असतील इथं त्यांच्या भाषेत सांगतो मी. इम्पॅक्ट त्याचा इम्पॅक्ट येईना नाही. याचं कारण काय आहे. त्याचं कारणच ह्या अभंगात सांगितलेलं आहे महाराज. आम्ही धर्ममार्गावरती चाललो पाहिजे. असा सर्व संघाचा परित्याग करून ज्याने आपल्या जीवनात धर्माचा रस्ता धरला, पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व पकडलं, असा जो हरीचा दास आहे. नामदेवराय म्हणतात त्या दासाच्या जीवनामध्ये पांडुरंगा त्याला कल्पापर्यंत आयुष्य तू दे. अभंगाचं पहिलं
त्यांच्या जीवनात अकल्प आयुष्य दे म्हटले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले बरे बेदी बापुडी उत्तरे नाही विचारी आली करुणा तुका म्हणे
हॅलो. दोन दे एक मॉडर्न. सर्वांनी आपापल्या जागेवरती स्थानापन्न राहायचंय. खरं तर कुणी आपलं स्थान सोडायचं नाहीये. ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे, आपल्या सर्वांचे परिचित, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, धर्मभूषण हरिभक्तपरायण भाऊलाल महाराज काकड यांचा 26वा जन्मदिवस. खरं तर मी असं म्हणेल, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. असं नेतृत्व तयार व्हायला त्या आईची कूस तेवढी पवित्र असावी लागते. ज्या प्रमाणात ज्ञानेश्वरांच्या सहवासानं नामदेवरायांची भक्ती डोळस झाली आणि नामयाचा प्रेमा पाहून ज्ञानेश्वरांचं प्रेम करुणेनं ओलावलं. कीर्तन रंगी नाचणाऱ्या भक्तराज नामदेवरायाला मध्येच एका वारकऱ्याने विचारलं, का हो नामदेवा, तो पंढरीचा पांडुरंग कसा हो तुम्हाला पावला, याचं सांगा की आम्हाला रहस्य. टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये सुरू असलेला कीर्तन महोत्सव आणि अशा अवस्थेत नामदेवरायांनी हसून उत्तर दिलं, अरे बाबा, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. खरं तर मी भाऊलाल बाबांच्या बाबतीत असंच म्हणेल की जन्मोजन्मी त्यांनी बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. खरं तर समाजसेवेपासून सुरू झालेला प्रवास, गुरुकुल शिबिरे, मदत कार्य, वैद्यकीय